भाई लोक नागटाने यात्रा ब्लॉग सुरू करण्याआधी म्हणलं आपल्याला यात्रेत फुकट कोण फिरवणार नाही. मग आलोच की डायरेक्ट ATM मध्ये पैसे काढा. आणि मी हे अंदाजे किती पैसे काढले असतील कमेंट करून नक्की सांगा. बघू कोण बरोबर कमेंट करते ते. पैसे काढून डायरेक्ट ब्रेक डान्सचं तिकीट हातात. आता आपण काय थांबत नसतो. ब्रेक डान्समध्ये बसल्यावर पुढं काय झालं बघा. आमचं साई भाऊ तर मनात आम्हाला शिव्याच देत होतं. माउंटेन ड्यू दर की माँ की चूप. नंतर ब्रेक डान्स मधून खाली उतरल्यावर व्लॉग शूट करतो असं कळल्यावर लगेच आपले फॅन्स लोक भाई 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 रुको राइट भाई सेंटर में देखो ना सेंटर भाई लोग सेंटर सेंटर भाई फॅन्स लोकांना 4 पोट देऊन आलो की पाणीपुरी खायला. मग काकींना ऑर्डर दिली. कॅमेरामनला आणि मित्राला खायची होती भेळ. मग म्हणलं आधी भेळच बनवा. तेवढ्यात कॅमेरामननी नको तिथं फोकस केला. आणि त्यावरती कोणतं गाणं लागले हे कमेंट करून मला नक्कीच सांगा. मित्रांची भेळ बनवून झाल्यावर काकींनी आपल्या पाणीपुरी बनवायला सुरुवात केली. माझी पाणीपुरी एकदम स्पेशल होती. त्यामध्ये मला भरपूर काही दिलं होतं. पाणीपुरी प्लेट हातात घेऊन मी निघालो माझ्या वाटाला. कॅमेरामननी तेवढ्यात तोंडात पाणीपुरी घेताना सिनेमॅटिक शॉट घेतला. नंतर यात्रेतला दुसरा दिवस. माझ्या भावाला झाडे लावा झाडे जगवा या संघटनेचा अध्यक्ष केल्यापासून तो नुसती झाडेच घेत होता. संघटनेचा अध्यक्ष येऊ आणि मला कुठलं झाड घेऊ विचारतोय. नंतर एका हॉटेलमध्ये गेलो. तेवढ्यात भावाने एक वेगळीच हरकत केली. मग तिथून आम्ही बाहेर आलो आणि फालुदा खायला गेलो. फालुदा एकदम जबरदस्त बनवायचा चाललेला. त्यामध्ये ओल्ड मॉन्क टाकून सुरुवात केली. भाऊ बोलला कुठल्या बॅण्याला घेऊन आलोय बरोबर. फालुदा ग्लास हातात आल्यावर आमच्या रिॲक्शन. मजा आया. नंतर गेलो स्प्रिंग पोटॅटो रोल खायला. पोटॅटो रोलवाला निघाला आपला मित्रच. नंतर फ्रीमध्ये खायचा विचार केला पण तसं काय झालंच नाही. मग थोड्याच वेळामध्ये आपल्या हातात स्प्रिंग पोटॅटो रोल आला. मग घातलं की गरम गरम तोंडात. टेस्ट तर एकदम कडक होती. सगळं काही खाऊन आम्ही गेलो जिरवाय आकाश पाळण्यात. आकाश पाळण्यात बसल्यावर वरून खालचा नजारा किती खतरनाक वाटत होता. नंतर पाळणा जोरात फिरायला लागल्यावर माझ्या रिॲक्शन. Very interesting. ऊंचा हवाओं की ऊंचाइयों में
क्या बक रहे हो मादरचोद? पाण्यातनं उतरल्यावर डायरेक्ट यात्रेतला तिसरा दिवस. आपली एंट्री डायरेक्ट सगळ्या दुकानामधून. आणि या यात्रेमध्ये मिठाईची पण खूप सारी दुकानं असतात. मी काय गोड खात नाही, पण तुमच्यासाठी मी स्पेशली दाखवतोय. आणि यात्रेतला पण थोडा नजारा दाखवतो. मिकी मावशी, आकाश पाळणा आणि बरंच काही यात्रेमध्ये आलं होतं. नंतर पोचलो की एका ठिकाणी कट्टा घ्यायला. हे इंडियामध्ये बॅन आहे, कुछ भी. पण त्यांनी माझ्यासाठी स्पेशली मागवलं होतं, तर त्यांचे खूप आभार. मग काय कट्टा घेऊन निघालो व्लॉगचा शेवट करायला, म्हणजेच एंड करायला. आणि हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, हा व्लॉग शूट करून खूप जमाना झाला, पण आत्ता टाकतोय खरं सांगायला गेलं तर. मग काय शेवट बसलो डायरेक्ट टायटॅनिक जहाजमध्ये. तर चला, बाय बाय फॅमिली. दुसऱ्या ब्लॉगची लवकर अपेक्षा करू नका. मस्त जोक मारा रे. या हस रे हलकट हस.